तर आजची ही सुनावणी संपलेली आहे। आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी महत्त्वाच्या मुद्द्यावरून युक्तिवाद केलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये सविस्तर सुनावणी होणार आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। काल देखील कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरून युक्तिवाद केलेला होता। आज देखील पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत। मात्र आजची आता सुनावणी संपलेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं देखील समजतंय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी झाली। काल कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात, त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षाचा निर्णय विचार केला गेला आणि त्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केलं। त्या विरोधातच खरं तर ही संपूर्ण भूमिका कपिल सिब्बल यांनी आज मांडलेली आहे। इतकंच नाही तर राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेसंदर्भातल्या निर्णयावर देखील त्यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। कुठलाच विचार न करता निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळ पक्षाचं बहुमत पाहता, केवळ आमदारांची आणि खासदारांची संख्या पाहता हा निर्णय देऊन टाकलेला आहे आणि त्यावर आता जोरदार आक्षेप देखील आज कपिल सिब्बल यांनी नोंदवलेला आहे। मात्र आजची ही सुनावणी संपलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी होणार असल्याचं देखील समजतं। त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं नेमकी बाजू काय मांडली जाते, कोण बाजू मांडतं याकडे देखील सर्वांचं लक्ष अर्थातच लागलेलं आहे। आणि कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामध्ये मूळ राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, क्रमांक 2 पक्षाचं घटना, पक्षाचं संविधान या संदर्भात त्यांनी आज मांडलेली एकूणच भूमिका, यावर देखील आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं कशा पद्धतीनं प्रतिवाद केला जातो हे पाहायचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला, आमदारांना अपात्र ठरवलं असतं तर बहुमत चाचणी झाली नसती आणि पुढच्या घटना घडल्या नसत्या असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून देखील आज विस्तृतपणे कपिल सिब्बल यांनी त्यांची भूमिका मांडली। चौथा महत्त्वाचा मुद्दा आजच्या एकूण सुनावणीमधला तो अर्थातच निवडणूक आयोगाच्या संदर्भातला, निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भातला आणि आता निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर देखील त्यांनी खरं तर अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत, अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत।